धनंजय मुंडे. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात CID वाल्मिक कराडच्या पत्नीची कसून चौकशी करत असताना इकडे धनंजय मुंडे यांची खुर्चीही डळमळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बीडच्या विराट मोर्चानंतर महायुतीचेच बरेचसे नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील असे सांगून एक प्रकारे सूचक संदेश देत आहेत. शिवसेनेचे आक्रमक नेते मंत्री भरतशेठ गोगावले यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांच्या न्यायालयात चेंडू टोलावून बीडच्या पीडित कुटुंबाला न्याय दिलाच पाहिजे, नाहीतर महायुतीवर दबाव बसेल असे म्हणत एका प्रकारे धनंजय मुंडे यांच्यावरील निर्णय तात्काळ घेण्याचा अप्रत्यक्षपणे आग्रह धरला आहे. आणि सर्वांनाच माहीत आहे की संतोष देशमुख हा बीड जिल्ह्यातील जो प्रकरण आहे सरपंचाचा, तो खूप काही महाराष्ट्रामध्ये गाजला आहे. आणि वाल्मिक कराड फरार असून त्यांचे निकटवर्ती जे त्यांच्या पत्नी असतील किंवा राष्ट्रवादीचे जे महिला जिल्हाध्यक्ष आहेत सोनवणे, त्यांचीसुद्धा आज चौकशी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचीसुद्धा चौकशी करण्यात आहे. महिला जिल्हाध्यक्षांनी जे मेन जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचीसुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे. आणि आता सध्याची जी ब्रेकिंग न्यूज आहे ती वाल्मिक कराड यांची जी संपत्ती आहे ती संपत्ती ब्लॉक करण्यात आलेली आहे. बँकेतली सर्व संपत्ती ही सरकारने आपल्या ताब्यात घेतल्याचे पाहायला मिळत आहेत. आणि आता समोर आपण बघणार आहोत याच्यानंतर काय होणार ते. धनंजय मुंडे यांचे काही कॉल रेकॉर्डिंगसुद्धा व्हायरल होत आहेत.